हाय फ्रेंड्स म्हण. हाय फ्रेंड्स, आज आम्ही आलेलो आहे ताजमहलला. म्हणजेच बीबी का मकबराला. खोटा आता- ताजमहल. खोटा नाही, ताजमहलची प्रतिकृती. इथं तुम्हाला दाखवते आता. गाड्या पार्किंग लावायला सोय आहे. इथे बाहेरच्या परिसरामध्ये छोटे छोटे खाऊचे दुकाने आहेत, चहा, नाश्ता. त्याचबरोबर पुढे गेल्यावर घोडा सवारी जर आपल्याला करायची असेल तर घोडा सवारी देखील आहे. आणि समोरचा परिसर अतिशय सुंदर आहे, स्वच्छ. हे बघा फ्रेंड्स, इथं तिकिटासाठी रांग किती आहे. आमचा चिकू मामा आता रांगेत उभा राहिला. हे बघा तिकिटासाठी रांग. हे तिकिटासाठी रांग आहे का एवढी? ही तिकिटासाठी एवढी लाईन आहे, तिकीट घेण्यासाठी. आतमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिकीट घरामध्ये तिकीट काढावे लागते. येथे एका व्यक्तीला आतमध्ये एंट्री करण्यासाठी 25 रुपये तिकीट आहे, म्हणजेच पर पर्सन 25 रुपये. तिकीट काढल्यानंतर ते आपल्याला टोकन देतात आणि ते टोकन दाखवल्यानंतरच मग आपल्याला आतमध्ये प्रवेश मिळतो. वयोगट 1 ते 15 वर्षापर्यंत फ्री आहे आणि 15 वर्षाच्या पुढे जे व्यक्ती आहेत त्यांना 25 रुपये पर हे तिकीट आहे. हा आहे भारतातील दुसरा ताजमहल, म्हणजेच बीबी का मकबरा. बीबी का मकबरा हा जो आहे तो औरंगजेबचा मुलगा आजमशहा याने आपल्या आईसाठी बांधला होता. आजमशहा
च्या आईचे नाव होते दिलरास बानो बेगम. हिच्यासाठी हा बीबी का मकबरा त्यांनी बांधला होता. बीबी का मकबरा खूप सुंदर आहे. समोरच बीबीच्या मकबऱ्यामध्ये एंट्री केल्या 4 मिनार दिसतात. हे 4ही मिनारची उंची जी आहे ती सारखीच आहे, पण जेव्हा आपण समोरून बघतो तेव्हा समोरचे जे 2 मिनार आहेत ते उंच दिसतात आणि मागचे 2 मिनार छोटे दिसतात. आणि जेव्हा आपण मागून पाहतो तेव्हा मागणं पाहिल्यानंतर मागचे 2 मिनार आहेत ते मोठे दिसतात आणि समोरचे 2 मिनार आहेत ते छोटे दिसतात. आतमध्ये एंट्री केल्यानंतर, आधी खालून एंट्री होती पण आता ती एंट्री जी आहे ते बंद केलेली आहे. नंतर आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला दिलरास बानो बेगम यांची समाधी बघायला भेटते. आता बघा समोर तुम्हाला समाधी दिसेल. खाली खूप मोठी अशी त्यांची समाधी बांधलेली आहे. ही आहे दिलरास बानो बेगम यांची समाधी. बीबी का मकबरा हा संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादमध्ये आहे आणि जी लोक आग्र्याला नाही जाऊ शकले ते औरंगाबादमध्ये म्हणजे संभाजीनगरमध्ये तर जाऊच शकतात ना. आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा, चॅनलला सपोर्ट करा आणि थँक्यू फॉर 7,000 सबस्क्रायबर. मिळूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.